श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आपलं जीवन हे एका काव्याप्रमाणे असतं. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा त्या काव्याचा नवा ओळीतला शब्द असतो. कधी सुखाची गाणी लिहिली जातात, तर कधी दुःखाचे श्लोक उमटतात. पण या सर्वावर मात करून मनाला उभारी देणारे विचार म्हणजे सुविचार असतात. ते एखाद्या प्रवाहासारखे असतात, सतत वाहणारे, मनाला स्पर्श करणारे आणि आत्म्याला शांत करणारे. श्रोतेहो, आपण आयुष्यात किती धावपळ केली तरी अखेरीस मनाला शांती हवी असते. पैशानं जग जिंकता येतं, पण मन जिंकण्यासाठी प्रेमाची गरज असते. नाते टिकवण्यासाठी अपेक्षा नाही, तर विश्वासाची गरज असते. आणि जगण्यासाठी श्वास पुरेसा नसतोय, तर समाधानाची ऊब हवी असते. श्रोतेहो, आपल्याला माहिती आहे, एखादं झाड स्वतः उन्हात उभं राहून सावली देतं, तसाच खरा माणूस स्वतःच्या दुःखाला गिळून इतरांना आनंद देतो. एखादी नदी कितीही वळणं घेतली तरी अखेरी समुद्राशी मिळत असते. तसंच प्रत्येक माणसाचं जीवन शेवटी प्रेम आणि शांततेत एकवटलं पाहिजे. एखादा चंद्र स्वतः काळोखात असूनही जगाला प्रकाश देतो, तसंच आपणही कोणाचं तरी आयुष्य उजळवलं पाहिजे. श्रोतेहो, सुविचार हे केवळ शब्द नाहीत, तर ते जिवंत अनुभव आहेत. ते आपल्याला शिकवतात की आनंद वस्तूंमध्ये नसतो, तो आपल्या विचारात असतो. मौन कधी शब्दापेक्षा जास्त बोलतं. मन जिंकणं हेच खरं साम्राज्य आहे. श्रोतेहो, मनाला भिडणारे विचार म्हणजे जीवनाच्या प्रवासातल्या वाटेवर विखुरलेली फुलं आहेत. जेव्हा आपण त्यांना उचलतो तेव्हा आपला मार्ग सुगंधी होतो आणि पायातील काठी सुद्धा कमी जाणवतात. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मन जिंकणारा माणूस हा महान असतो, कारण हृदयावर राज्य करणं हेच खरं साम्राज्य असतं. जगण्याची खरी गोडी म्हणजे साधेपणा. खोटं आयुष्य जगण्यापेक्षा खरं आयुष्य थोडं अवघड जगावं. नातं टिकवणं कठीण नाही, पण अहंकार बाजूला ठेवणं हे कठीण आहे. प्रत्येक सकाळ म्हणजे नवं स्वप्न, नवी संधी, नवं पान. फक्त लिहायचं धाडस हवं. आपलं अस्तित्व झाडासारखं ठेवा. मुळं जमिनीत, फांद्या आकाशाकडे आणि सावली सगळ्यांसाठी. कधी कधी मौन हे शब्दांपेक्षा जास्त सांगतं, कारण मनाचे बोल शब्दात मावू शकत नाहीत. जीवनाचं गणित हे खूप सोपं आहे. जितकं देता तितकं परत मिळतं. समुद्राप्रमाणे बना, बाहेरून उसळता पण आतून शांत, खोल आणि उदार. मनाला फुलवणारी नाती हीच खरी संपत्ती असते. ती टिकवणं हा जीवनाचा मोठा तप आहे. जगण्याचा आनंद तोच जेव्हा आपण कोणाचा अश्रू पुसू शकतो. हास्य हा जीवनाचा सर्वात सुंदर अलंकार आहे. ते मनापासून असेल तर दुःख सुद्धा लहान वाटतं. जगण्यासाठी खूप काही लागत नाही, लागतं तेवढंच श्वास, साधेपणा आणि थोडं प्रेम. माणूस गरीब असू शकतो, पण त्याचं मन श्रीमंत असेल तर तोच खरा धनिक आहे. एखाद्याचं मन जिंकण्यासाठी हजारो गोष्टींची गरज नसते. फक्त खरं आणि निखळ प्रेम हे पुरेसं असतं. आनंद हा वस्तूंमध्ये नसतो, तो आपल्या विचारात असतो.
समाधान हीच खरी संपत्ती आहे. परिस्थिती किती कठीण आली तरी आशेचा दिवा मनात जिवंत ठेवा. अंधाराला हरवायचं काम नेहमी प्रकाशाचं असतं. चंद्रासारखं बना, स्वतः काळोखात असूनही इतरांसाठी प्रकाश देणारे. प्रत्येक जखमेवर औषध नसतं. काही जखमा फक्त माणसाच्या मिठीत भरतात. इंद्रधनुष्याला 7 रंग असतात, तसे जीवनालाही अनेक पैलू असतात. दुःख, आनंद, अश्रू, हास्य, अपयश, यश आणि प्रेम. अपमान, कटुता, द्वेष हे मनात ठेवले तर जीवन जड होतं. क्षमा हीच खरी हलकी सावली आहे. आपल्या चांगल्या शब्दाने एखाद्याचं मन फुलतं, म्हणून बोलताना प्रत्येक शब्दाला सुवास द्या. मनात शांतता असेल तर बाहेरच्या वादळांचा काहीही परिणाम होत नाही. झाडं सावली देतात पण स्वतः उन्हात उभी राहतात. तसंच खऱ्या माणसांचं जगणं असतं. स्वतः त्रास सहन करून इतरांना सुख देणं. जग जिंकण्यापेक्षा एक माणूस जिंकता आला तरी जीवन सफल झालं असं मानावं. खऱ्या नात्यांना कसलीही अपेक्षा नसते. ते नातं फक्त सोबत हवं असतं, सुख दुःखात आणि चढ उतारात. जीवन ही नदी सारखं आहे. कधी शांत वाहतं, कधी प्रचंड उसळतं, पण अखेरीस समुद्राच्या अथांग मिठीत विसावतं. प्रेम हे बोलण्यात नसतं, ते जगण्यात असतं. शब्द अपुरे पडतात पण नजरेतून हृदयाचं सत्य उमटतं. सूर्य रोज मावळतो पण दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहानं उगवतो. तसं जीवनात अपयश आलं तरी पुन्हा उभं राहायचं धाडस ठेवावं. जीवनाची खरी श्रीमंती ही पैशात नसते, ती असते मनातल्या समाधानात, डोळ्यातल्या प्रेमात आणि नात्यांच्या उभेत. खरा माणूस तोच जो स्वतः दुःख सहन करूनही इतरांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो. कारण आनंद देण्यापेक्षा मोठं दान जगात दुसरं कोणतंही नाही.